अल्पवयीन मुलाकडून उच्च शिक्षित तरुणांनी पोलीस असल्याची बतावणी करून 3 तोळे 7 ग्रॅम सोन्याचे गंठण, सोन्याची पोत असे फसवणूक करणाऱ्या 3 आरोपितांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे। सॉरी नहीं तुम थोड़ा सा थांबा। सर काय प्रकार होता? 1 ते 1.5 महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलाला पोलीस व मामा असल्याची बतावणी करून तसेच त्याच्यावर तो सोन्याची स्मगलिंग करतो त्याच्यावर सायबरचा गुन्हा दाखल आहे। तो गुन्हा मागे घेण्यासाठी त्याच्याकडून खंडणी स्वरूपात सोने घेतल्याची घटना आहे। त्या घटनेमध्ये उच्च सुशिक्षित तरुणांना अटक करण्यात आलेली आहे। बाकीचे आरोपी पण अटक करणे बाकी आहे। जो अल्पवयीन मुलगा आहे त्याच्या घरातील सोने कमी असल्याचे त्याच्या आईला समजले। त्यानंतर तिने त्या मुलाच्या वागण्यात थोडासा बदल असल्यामुळे तिने तिला विश्वासात घेतलं आणि विचारपूस केली असता त्या मुलाने सांगितले की त्याचेच मित्र आहेत हेमंत राठोड, तेजस्वी पवार व यांनी त्याला तू बाबा सोन्याचं स्मगलिंग करतो त्याच्यावर सायबरचा गुन्हा दाखल आहे असा बनाव करून त्याच्या मामाची ओळख करून देऊन नकली पोलीस उभा करून बतावणी करून तुझा गुन्हा मागे घेतो असे म्हणून ती 20 लाख रुपयाची पोलिसांची मागणी आहे। तर ती आम्ही 11 लाखांमध्ये सेटल केलेली आहे। तुझ्या हिश्श्याचे पैसे दे नाहीतर तुला पोलीस अटक करतील अशी भीती घालून त्याच्याकडून 3 तोळे आणि 7 ग्रॅम सोन्याचे घंटण व पोत त्याला घरातून आणून त्याच्याकडून घेतलेले आहे। त्यांनी त्या गुन्ह्यामध्ये एकूण आतापर्यंत 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। त्याच्यातील जे सोने घेऊन जे फरार आहेत आरोपी रोहन ओगले आणि तेजस्वी पवार हे अद्याप अटक करण्यात आलेले नाहीत। त्यांचा शोध सुरू आहे। तसेच नकली पोलीस आहेत त्याचा पण आपण शोध घेत आहोत। सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त प्रवीण पवार साहेब, माननीय पोलीस उपायुक्त श्री प्रशांत स्वामी साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त उस्मानाबाद विभाग श्री कल्याणकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वाघ, पोलीस कॉन्स्टेबल मारुती गोरे व संदीप बिलारी यांनी केलेली आहे।